नमस्कार मित्रांनो, राईट लिमिटेड ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे. यामध्ये पदभरती निघालेली आहे. यामध्ये 400+ वेकेन्सीज असणार आहे. या व्हिडिओमध्ये या धर्ती तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास थोडं लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्ही अजूनपर्यंत कस्टम विभागामध्ये जी पदभरती निघालेली आहे ती जर व्हिडिओ नसेल बघितली तर मी या डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओसुद्धा लिंक देणार आहे. तुम्ही ती पण व्हिडिओ नक्की बघा किंवा चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता. तर चला आजच्या भरतीकडे वळूयात. तर बघा, ही भरती रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिकल सर्व्हिस असणार. ही केंद्र सरकारचे जॉब असणार आहे. यामध्ये वय मर्यादा ही 18 ते 40 वर्ष असणार आहे. SC ST कास्ट करता 5 वर्षाची सूट देण्यात येत आहे. OBC करता 3 वर्षाची. त्यानंतर बघा, कोण कोण अर्ज करू शकतं. भारतातील कोणताही उमेदवार येथे अर्ज करू शकतो. बघा, अनुभव येथे गरजेचा आहे. फ्रेशर्स इथे अप्लाय करू शकत नाहीत. त्यानंतर यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतात. बघा, जेंडरनुसार मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात. अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे. अर्ज फी बघा, जर्नल OBC EWSसाठी 600 रुपये असणार आहे. SC ST PWD करता 300 रुपये असणार आहे. नोकरीचा प्रकार तुमचा हा परमनंट बेस असणार आहे. निवड प्रक्रिया ही रायटिंग एक्झाम आणि इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही 26 नोव्हेंबर 2025 पासून होणार आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 डिसेंबर 2025 असणार आहे. नोकरीचं ठिकाण हे तुमचं ऑल ओव्हर इंडिया असणार आहे. तर बघा, यामध्ये कोणकोणते पदे असणार आहेत. असिस्टंट मॅनेजर सिव्हिल या पदाकरता 130 जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर इलेक्ट्रॉनिकल 55 जागा रिक्त आहेत. त्यानंतर S&T या पदाकरता 10 जागा रिक्त आहेत. असिस्टंट मॅनेजर मेकॅनिकल या पदाकरता 150 जागा रिक्त आहेत. त्यानंतर मेट्रोलॉजी या पदाकरता 26 जागा रिक्त असणार आहेत. असिस्टंट मॅनेजर इन केमिकल यासाठी 11 जागा आहेत. IT 14 जागा रिक्त आहेत. फूड टेक्नॉलॉजी 12 जागा रिक्त असणार आणि फार्मा यासाठी 2 जागा इथे रिक्त असणार आहे. तर बघा, यामध्ये तुम्हाला आता शैक्षणिक पात्रता काय गरज आहे. यामध्ये तुमचं फुल टाईम बॅचलर डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. जर तुम्ही सिव्हिल इंजिनियर या पदाकरता अप्लाय करत असाल तर तुमची त्याच्याबद्दल डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. असिस्टंट मॅनेजर केमिकल या पदाकरता अप्लाय करता तर तुमची त्यामध्ये डिग्री कंप्लीट करणे आवश्यक असणार आहे. तर बघा, यामध्ये तुमचे मिनिमम मार्क्स किती असणे आवश्यक असणार आहे. जर्नल आणि EWSसाठी 60% मार्क असणे आवश्यक असणार आहे. SC ST OBC PWDसाठी 50% तुमचे मार्क असणे आवश्यक असणार आहे. यामध्ये तुमचे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असणे आवश्यक असणार आहे. तर बघा, आता यामध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे. यामध्ये पहिली तुमची रायटिंग एक्झाम होणार आहे, ज्यामध्ये तुमचे 125 ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असणार आहेत. 2.5 तासाचा तुमचा इथे टाईम असणार आहे याच्यासाठी. याच्यामध्ये कोणते निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे आणि तुमची एक्झाम ही 11 जानेवारी 2026 असणार आहे. यांनी तारीखसुद्धा दिलेली आहे, त्यामुळे नक्कीच फॉर्म भरा. बघा, आता तुमचं एक्झामचे ठिकाणं कोणते असणार आहेत. तर सर्वप्रथम दिल्ली आहे, मुंबई आहे, बंगलोर आहे, कलकत्ता आहे, भुवनेश्वर, हैदराबाद, बिहार, चेन्नई, पटना, लखनौ हे तुमचे एक्झामचे आणि इंटरव्ह्यूचे सेंटर्स असणार आहेत. मित्रांनो, जो कोणी पण या भरतीसाठी पात्र असेल तर नक्कीच फॉर्म भरा. बघा, महत्त्वाचे डॉक्युमेंट जे तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहेत. तर सर्वप्रथम फोटो, सिग्नेचर, आधार कार्ड, पॅन कार्ड, जर तुम्ही कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिनल. त्यानंतर तुमचं 10वीचं 12वीचं आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे. व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा.